दोन सक्के भाऊ, पण नशिबे सारखी नव्हती त्यांची. मोठा डेंग हा झाला होता श्रीमंत, तर धाकटा हुवान होता दरिद्री. डेंगला नवस करूनही पोरं होत नव्हते, तर हुवानच्या घरी 2 वर्षाआड पाळणा हलायचा. आता बघा, जिथे हुवानलाच मोलमजुरी करून जगावे लागे, तिथे या पोरांना खाऊ खेळणी न गमती कुठून मिळणार. तरी पण हुवान व त्याची बायको चांगले लोक होते. असेल त्या अर्ध्या भाकरीतच हसून खेळून ते राहत व मुलांशी प्रेमाने बोलत. कित्येक घरी पैसे असूनही कपाळाला आठी आणि ओठाला मिठी असते, तसे हुवानचे नव्हते. डेंग आणि हुवानच्या परिस्थितीत जमीन आसमानचे अंतर. डेंगचा मोठा वाडा होता. वाड्यापुढे बाग होती. बागेत फुले होती, तऱ्हेतऱ्हेचे पक्षी होते, फळांची झाडे होती. नोकर चाकर, गाडी घोडा एकच थाट होता. उलट हुवानच्या घरी पडके झोपडीला मोडके दार आणि छपराला भोकेच फार, अशी स्थिती. हुवानची मुले आपली सारवलेल्या अंगणातच खेळायची, कारण त्या एवढ्याशा नागपुढे एवढ्या घरात जागा होतीच कुठे. हुवानचे जोडे दुरुस्तीचे दुकान होते, पण त्याला सुद्धा नवे चामडे खिळे असले सामान लागतेच ना. तेही मिळायची मारामार पडायची. अशी होती त्याची गरिबी. घरात कधी कधी तांदळाचे डब्बे मूर्खाच्या डोक्याप्रमाणे रिकामीच असत. कधी तुपाशी तर कधी उपाशी राहायची वेळ. एक दिवस घरातली धान्याची डबडे अगदी झाडून पुसून लख्ख झालेले दिसत होते. एक दाणा शिल्लक नाही. मग हुवानच्या बायकोने आपल्या एका मुलाला दिराकडे डेंगकडे पाठवले थोडे तांदूळ आणायला. डेंग तंबाखूचा हुक्का पीत बसला होता. त्याने विचारले, "ए कोण रे तू, भिकाडा कुठला?" "काका, मी तुमचा पुतण्या, हुवानचा मुलगा. घरात भाकरीपुरतेही दाणे नाहीत आणि बाबा काम हुडकायला गेलेत, तर आईने थोडे धान्य मागितले. अन्न दिले तरी चालेल काका. तान्या भावापुरते दे, आजच्याच दिवस. शिळी भाकरीसुद्धा चालेल आम्हाला." तर ठेवलंय धान्य तुझ्या बापाने. धान्य सगळं मी विकून टाकले, आणि अन्न तरी कुठले? शिळी भाकरी माझ्या कुत्र्याला नको का? निघ इथून. भीक मागायला परत आलास तर तंगडेच मोडीन. एवढेसे तोंड करून बिचारा मुलगा परत आला. त्या दिवशी मग त्याने आईच्या फारशानं वापरलेल्या वाहनांचा जोड विकला व थोडी शिळी भाजी न भरडे तांदूळ आणून कसाबसा दिवस काढला. दिवस चाललेच होते. कोरियात वसंत ऋतू वेगाने येऊ लागला. हुवानच्या मोठ्या खोपटाभोवती कित्येक नवी रंगीबेरंगी फुले उमलली, हिरवळ असू लागली. काय गमत! दक्षिणेकडून उत्तरेकडे वळणाऱ्या पक्ष्यांच्या चिवचिवटाने त्याने अंगण गजबजून गेले. कसे सुरेख पक्षी! दरवर्षीच त्यांचे थव्याचे थवे कुठून येत कुणाला ठाऊक. 4 महिने कोरियाच्या उष्ण सुंदर हवेत ते राहत, थंडीचा झणकारा जाणवू लागेपर्यंत. आकाराने चिमणी एवढे असतील नसतील, पण ते सुरेख गायचे. जसे काही कोकिळा नाही तर मैना जमेल तिथे घट्टी करायचे. एकदा तर हुवानच्या वळचणीत एका पाखराने घट्टे केले होते. मुले त्याच्या किलबिलीकडे बघत होती. तोवर काय झाले, एक साप छपरावरून सरसर उतरू लागला. पक्ष्यावर तो आता झडप घालणार, तोवर पक्षी किंचाळला व उडू लागला. पण तेवढ्यात छपरात अडकलेल्या एका वेलीत त्याचा पाय अडकला आणि आला साप सळसळत. मुलाने झटपट स्टूलवर चढून पाखराचा पाय सोडवला, पण ते घाबरून जमिनीवर आदळले. साप हिस्सा करीत तेथून निघून गेला. त्या गोड पाखराचे गाणे मिटले, आनंदाची चिवचिव संपली. पाय मोडल्यावर आपण तरी गाणे म्हणू का? हुवानच्या घरात पैसा नसला तरी दया होती, माणुसकी होती. मुलांनी ती गाणारी चिमणी घरात नेली. पाय अगदी मोडला होता. त्यावर माशाची कातडे व चरबी लावून तो सुताने नीट बांधून घेतला. मऊ चिंधीचा उबदार बिछाना करून त्यात तो पक्षी ठेवला व त्याला दाणापाणी दिले. पोरानं तो एक उद्योगच झाला. 2 दिवसातच पक्ष्याची प्रकृती बरी झाली. तो घरातल्या घरात फरटत जाऊ लागला. तानने टिपू लागलं व त्याने उंच सुरात एक तान घेतली. तशी त्यांनी हळूच त्याची पायाचे वेंडे सोडले. मग काय विचारता, पक्षी भुरकन उडाला व इतर पक्षात मिसळला. वसंतानंतर थंडीची पावले कोरिया देशात पडू लागली. बर्फ गोठू लागले. फुलांनी माना टाकले व झोपे कोमजू लागली. तशी पक्ष्यांची थवे परत दक्षिणेकडे निघाली. त्यांची परतायची वेळ झाली होती. दरवर्षी वसंतात ते हवापालट करायला जसे यायचे 2-4 महिने. वसंत संपतच निघालेच परत. त्यांना कसे समजते कोण जाणे हे सारे. दक्षिणेस जिथे उष्ण वारे होते, बर्फ नव्हते, नदी गोठली नव्हती, अशा एका रानात चहूकडून परत आलेली पाखरे जमली. त्यांचाही एक राजा होता, मोठा सुंदर मोरासारखा पिसारायचा. तुराच्या मुकुटही होता त्याला मोराप्रमाणे. त्याने विचारपूस केली. कुणी काय काय गमत बघितली प्रवासात. छोटे पक्षाने लंगडत पुढे येऊन आपली सापापासून कशी सुटका झाली ते सांगितले. हुवानच्या बायकोने दाणापाणी दिले. हुवानने माशाच्या चामड्याने पाय दुरुस्त केले तेही सांगितले. फार दयाळू आणि चांगल्या स्वभावाची मंडळी ती. पाखरू गुणगुणले तशी राजाने खुश होऊन एक बीद त्याला दिली आणि म्हटले, "यंदा वसंत ऋतूत तिकडे जाशील तेव्हा ही बील त्या लोकांना दे. त्यांच्या उपकारी स्वभावाबद्दल तुमच्या राजाने त्यांना ही अल्प भेट दिली म्हणून सांग." तो कडक हिवाळा हुवानला भारी चढ गेला.
धड पांघरुणी घरात नव्हती. बोचरी थंडी जणू अंगाला बोच करीत होती. शेकोटे पेटवता पेटवता हुवानची बायको दमून गेली. अशातच वसंत ऋतू डौलाने फुले फुलवीत आला. लहान सहान पक्षी व मोठे पक्षी हळूहळू दक्षिण दिशेकडून तरंगत येऊ लागले. त्यांचे गाण्याचे सूर घुमू लागले. आकाशात दूर लहान काळे ठिपके पुढे पुढे येताना दिसले. तशी हुवान म्हणाला, तो आपला लंगडा पक्षी कुठे असेल बरे यंदा, आणि काय नवल. एक पक्षी खाली उतरला. बरोबर तो तर लंगडूच होता. त्याच्या तोंडात एक मोठी बी होती. ती त्याने अंगणात टाकली. मग तो ओरडला, घ्या ती बी घ्या, राजाने दिली तुम्हाला बक्षीस, पेरा ती रामराम. मग तो दूर उडून गेला. हुवानने बी बघितली. केवढी मोठी होती ती, आणि गंमत अशी की तिच्यावर एका बाजूला कोरियन सोनेरी अक्षरे होती, भोपळा, तर दुसऱ्या बाजूवर बारीक अक्षरात कोरले होते, मला पेरा आणि खूप खूप पाणी पाजा. मग बघा गंमत. हुवानला मोठा चमत्कार वाटला. पण भोपळ्याचा वेल घरावर चढवतात हे जाणून त्याने बी घराच्या बाजूला पेरली. झपाझप रोप अंकुरले. झोपडीचे छप्पर त्या वेलाने हिरवेगार करून टाकले. पाहता पाहता 3 भोपळे लागले सुद्धा. कधी धड पोटभर भाजी न मिळणारे घरावर 3 सुरेख भोपळे. बस बस, ते केव्हा तोडतो आणि भाजी करतो अशी हुवानला घाई झाली. पण बायको शहाणी. ती म्हणाली, हे बघा, जुनं होऊ देत ते, वारा थंडी खाऊन कडकडीत होऊ देत चांगले, मग फोडून त्याचे जाड कवचाची मला भांडी करता येतील. तर ती तरी कुठे आहेत घरात दडपणी. मग भोपळे चालले वाढत वाढत. अखेर ते हंड्या एवढे झाले. जून जरबट होऊन पिवळे तपकिरी पडले. कठीण झाले तशी मग ते फोडायला हुवाने आरंभ केला. पहिला भोपळा फुटला. अरे पण हे काय, त्याचा विश्वासच बसेना. आपण स्वप्नात तर नाही. भोपळ्याच्या दोन्ही चकलातून एक एक देखणा छोटा मुलगा वर आला. त्याच्या हातात अगदी नखला एवढे कप व हरभऱ्या एवढ्या चपट्या बाटल्या होत्या. इतकेच नव्हे, छोट्या बाटल्यांच्या गुच्छा एवढे खुर्च्या आणि रुपया एवढे एक वाटोळे टेबलही होते आणखी. हुवान भ्यायला डोळे मिटून देवाचे नाव घ्यायला होता. बायको म्हणाली, भोपळ्यातून मुलगे, अगं बाई, भुताटकी तर नाही ना. ते दोन्ही मुलगे मोठे सुरेख होते व आता ते हुवानच्या मुलाने एवढे होते. ते हसून म्हणाले, बाबा, भूत नाही, खेत नाही, आम्ही परिपुत्र आहोत. हुवान, तू दयाळूपणाने पक्ष्याला वाचवलेस म्हणून पक्षीराजाने देणगी तुला दिली. ह्या बघ 3 बाटल्या, एकात गुलाबी सरबत आहे, चमचाभर घे. मरायला टेकलेला माणूसही खडबडीत भरा होतो. ही दुसरी औषधाची बाटली, यातले 2 थेंब टाकले तर जन्मांध मनुष्य डोळे उघडून बघायला लागेल. आणि ही गंमत. ही तिसरी बाटली, यात घट्ट जाम, तो चमचाभर खाल्ला की म्हातारा जख्ख माणूससुद्धा तरुण बनतो. तू परोपकार करतोस म्हणून तुला परोपकारासाठीच या देणग्या दिल्या आहेत. ही बघ डब्बी, यात आहे तपकीर. ही ओढली की जन्माचा मुक्का मनुष्य बोलका होतं. दवाखानाच काढतो एक. ह्यात तुझ्या दवाखान्यातल्या खुर्च्या टेबल. मग ते अदृश्य झाले. मग दुसऱ्या भोपळ्यातून तऱ्हेतऱ्हेची उंची वस्त्रे निघाली, रेशमी, जरीची, लोकरीची आणि कापसाची. सगळ्यांना जन्मभर पुरून उरणे एवढे ते कपडे. तो त्यांचा ढीक पाहत बिचारा हुवान म्हणाला, हे ठीक आहे म्हणा, पण आज घरात मुठभर तांदूळ नाहीत की बोंडलेभर दूधही नाही. आम्हाला ह्या कपड्यावरून शेरभर तांदूळ मिळाले असते तर बरे झाले असते. निदान आता या तिसऱ्या भोपळ्यातून तरी थोडे खायचे जिन्नस निघू. पण छे, त्याची इच्छा फुकट. तिसऱ्या भोपळ्यातून बारकेसारखे टीचभर इंच उंचीचे सुतार निघाले. तेही हातात करवती, पटाशी, हातोडी असले हत्यारे घेऊन, जसे छोटे भावलेच. पण भावले सजीव नसतात, हे जिवंत होते, एवढाच फरक. त्यांनी मुकाट्याने एक छोटे घर बांधले. हुवानची तान्ही मुलगी ओरडू लागली, माझ्या बाहुलीला घर झाले, बाहुलीचे घर. घर चिमणे पण होते किती सुरेख. त्यात वरच्या मजल्यावर गच्ची होती, सुरेख कठडी, वाटोळे जिने होते. पुढे बागसुद्धा, मागे परसदारी गायी होत्या, डुकरे होती, कोंबड्या, शेळ्या देखील. हुवान व त्याची माणसे आश्चर्याने तोंड वासून बघत होती. तोवर ते घर मोठे मोठे होऊ लागले, उंच वाढले. झोपडी ढकलून त्या माणसाने ते तिथे बसवले व मग ते सारे लोक एकदम गुप्त झाले. दिवा फुंक मारून घालवावा तसेच. आणि हे घर रिकामे नव्हते. कोठीघर धान्याने भरलेले. नोकर तर सारीच कामे करीत असलेले. तिजोरी नाण्यांनी तुडुंब आणि कपाटी उची कपड्याने वाहून चाललेली. केवढी देणगी होती ती. आता हुवानला काय कमी. कोरियाचे राजाहून देखील मोठे वैभव त्याच्या दारी झुलायला लागले होते. आणि हे स्वप्नातले नव्हे तर अगदी खरेखुरे होते सारेच. हुवान व त्याचे कुटुंब यांचा स्वभाव चांगला असल्याने गावातल्या खूप लोकांना त्यांचे भाग्य बघून आनंद वाटला. पण त्या दुष्ट डेंगला नाही झाला. उलट रागाने त्याचे ओठ वाकडे झाले, डोळे तांबडे झाले, भुवया चढल्या. अन्नाला महाग असलेले भिकार माणसे हे सारे चोरून तर आणले नसेल, पण छे, गुराढोरांसकट बंगला सगळा थोडाच चोरता येतो. आहे तरी काय गोड बंडाल. छे, माझ्याहून तो 100 पट श्रीमंत झाला. नाही सहन होत मला. तो संतापाने दणदण पाय आपटीत हुवानकडे गेला व म्हणाला, हुवाने, हे बघ, ही सारी जादू कशी घडली. खरे बोल, नाही तर गळा दाबून जीव घेईन बघ. हुवान शांतपणे म्हणाला, इतके रागवता कशासाठी मग दादा. मी सांगतो की जादूच ती अशी घडली. सगळी हकीकत त्याने सांगितली. डेंग मनात म्हणाला, या बावळापोकापेक्षा मला ही गोष्ट निश्चित अधिक चांगल्या प्रकाराने करता येईल. मूर्ख कुठला, मी त्याहून बुद्धिमान आहे म्हणून जास्त द्रव्य मिळेल, पृथ्वीचे राज्यसुद्धा मिळेल. आणि मग बागेत येणारा
वारंवार सगळे छोटे पाखरांना गोफणीने धोंड मारायला त्याने सुरुवात केली. ती बी देणारा नेमका पक्षी यातून हुडकावा कसा? सगळ्यांबरोबर तोही जखमी होणारच, मग त्यासाठी सर्वांना चोप द्यायला नको? पण मग हे प्रयत्न बरेच पक्षी धोंडावर सोटा लागून मेले सुद्धा. त्यांचा जीव तो केवढासा. शेवटी एक लंगडा पक्षी त्याच्या हाती जिवंत लागला. तोच तो वाहनचा लंगडू पक्षी होता. मग दुष्ट देवने त्याचे पाय मुद्दाम मोडले व मात्र माशाची चरबी लावून बँडेज केले, थेट भावासारखेच. काही दिवसांनी पाखरू बरे होऊन उडाले. आणि केवढे आश्चर्य! याही वेळेस पक्षीराजाने त्याच्याजवळ एक बी दिली. चमत्कारिक दिसणारी मोठी वट्टी डेंगला दे म्हणून सांगितले. नवा वसंत फुलू लागला. एके दिवशी सकाळच्या सोनेरी उन्हात लंगडू पक्षाने बी आणून डेंग पुढे टाकली व तो उडून गेला. काय खुश झाला डेंग! ही बी आंब्याच्या कोळी एवढी जंगी तयार ती त्याचरट हुवांपेक्षा शतपट धनदौलत मिळणार. झटपट बी पेरली त्यांनी आणि खरोखरच हुवानला 3च भोपळे मिळाले, तर डेंगच्या वेलावर 6 भोपळे रुजले व वाढले दुप्पट आणि अगदी राक्षसी वाढ होती त्यांची. पाहता पाहता ते माणसे एवढे मोठे झाले, मग लहानसे नगारले एवढे रुंद झाले, मग अखेर छप्पर विस्कटून ते त्यातून छपरावर शिरले. भारीच नुकसान केले त्या भोपळ्यांनी घराचे. पण तर डेंग हसत होता, वाट बघत होता. यातून आता राजवाडच बाहेर निघणार नक्कीच. आणि दुसरा एक साऱ्या कोरियाला पुरे इतका मोठा दवाखाना, मग हिरे मानके सोन्याचे लगडी हे ते. आहा, तेवढे माझी भाग्य! भावाचे 10पट 100पट श्रीमंती. अखेर दोर लावून ते भोपळे ओढून घ्यावे लागले. इतके दगडासारखे जड होते ते आणि करवतीने कापावे लागले. काय निघाले त्यातून? बापरे! पहिल्या भोपळ्यातून वाद्यवादक निघाले. पिपाने तुतारे नगारे ढोल शिट्टे डब ताशे वगैरे घेऊन त्या लोकांनी ही वाद्ये बडवायला जोरात सुरुवात केली. अशी ही डेंगची काने किटले. तो ओरडला, चालते हा कोण हा गोंधळ? कान फुटायला लागले माझे. निघा ती वाजंत्र घेऊन. जाता की नाही? कटकट कुठली? त्यांचा मुख्य पुढारी फिदी असला म्हणाल, डेंग अरे वा, तूच तर आम्हाला बोलावले मुद्दाम. आता कसे जाणार? हो जाऊ, पण प्रत्येकास 200 नाणी दिलीस तर जाऊ बापडे. मग सर्वच ढोल पिपाने वाजू लागले. ती कटकट असह्य होऊन अखेर त्यांनी 4000 नाणी त्यांच्या डोंबल्यावर घातली. तेव्हा कुठे ते अदृश्य झाले. दुसऱ्या भोपळ्यातून गुळगुळीत डोकी केलेले व पिवळी वस्त्रे घातलेले 100 उदासाने भिक्षू व लबाड साधू बाहेर पडले. ते देवळासाठी पैसे मागू लागले. त्याने 100-200 नाणी देऊन डेंगने तिसरा भोपळा फोडला. पण संकटे एका मागोमाग यावी तसेच एक अनिष्ट घडू लागले. यावेळी एक शवयात्राच बाहेर पडली. व्यवस्थेसाठी नाणी उकळून ते फाजील लोक अदृश्य झाले. डेंगचे 3 भोपळे वाया गेले. नाही, नुसतेच वाया नाही गेले. त्यांनी चांगला चट्टामट्टा केला डेंगच्या पैशाचा. आता 4था भोपळ्यातून काय निघेल बरे? यावेळी डेंगचे नशीब जरा बरे असावे, कारण बरेचसे गायक त्यातून निघाले. ती छोटीशी मंडळी मोठी झाली व गाऊ लागली. प्रथम हलके मोठ्याने, मग त्याला सुराने सगळे मिळून सगळ्या गावाला ऐकू जाईल अशी कर्कश गाणी सुरू झाले. डेंगचे डोके फिरले. त्याने चालते व्हा म्हटले, पण तेही काही द्रव्य घेतले वाचून गेले नाहीत. अखेर 5व्यातून व 6व्यातून पोलीस व दंडुकीवाले निघाले. त्यांनी डेंगलाच विचारले, तू निर्दय दुष्ट माणूस, प्रत्येकाला छळतोस. पक्ष्यांना ठार केलंस ना आमच्या, त्याच्यासाठी आम्हाला पाठवले हे समजलं? दुष्ट माणसाचे भाग्य कसे उघडणार? घे आता बक्षीस. आणि त्यांनी डेंगला धरून चांगला चोप दिला व मग ते चालते झाले. 6 भोपळे पण 6 तऱ्हेचे नुकसान. डेंगला ते पक्षीकारण चांगलाच धडा शिकवला. निर्दयपणाचे सगळ्यांशी उर्मटपणे वागणे काय फळ मिळते त्याला उमजले. तेवढेच नाही, त्याला समजले की हुवांचं भाग्योदय झाला तो त्याच्या गोड दयाळू स्वभावानेच. मग डेंग भावाची क्षमा मागायला निघाला. सद्गुणाची किंमत आता त्याला नीट कळली होती. तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.